मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस म्हणजे आपण काय प्राप्त करणार आहोत. जशी भौतिक सुख असतात तशी माणसाला पारलौकिक सुख पण महत्त्वाची वाटतात. म्हणजे पारलौकिक ध्येय पण असतात. आपण या जन्मात काय करणार आहोत, कोणत्या नैतिकतेने वागणार आहोत, आपला मृत्यू झाल्यानंतर काय होणार आहे, या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगळं वेगळं सांगून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या धर्माचा पाईक आचरण करत असतो. ईश्वराची साधना, आराधना, उपासना आणि त्याद्वारे हा भक्तिमार्ग घेऊन आपलं आयुष्य उन्नत करणं, कधीकधी या जन्मफेऱ्यातून मुक्ती मिळवणं, हे सगळं वेगवेगळ्या धर्मात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हिंदू, मुस्लिम, शीख धर्म असेल किंवा मग ख्रिश्चन धर्म असेल, जैन, बौद्ध, एकूण काय आहे तर माणूस म्हणून आपलं अस्तित्व काय आहे याचा शोध या वेगवेगळ्या धर्मांनी घेतलेला आहे. आणि मग धर्म आल्यानंतर त्याचे पंथोपपंथ पण येतात. आज आपण इस्लाम धर्माशी संबंधित असलेल्या सुफी संप्रदायातील एका महान संत कवयित्रीबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नाव आहे राबिया अल दाविया, ज्यांना हजरते राबिया अल बसरी असं म्हणतात. लक्षात घ्या, 8व्या शतकाचा काळ आहे. इराकमधलं बगदाद हे शहर आणि त्याच परिसरातलं बसरा हे ठिकाण, आणि इथं या सुफी संत कवयित्रीचा जन्म झाला. असं म्हटलं जातं बऱ्याच अभ्यासकांकडून की त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना गुलामी पत्करावी लागली, असं बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे. अर्थात त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आहेत. महत्त्वाचं काय आहे की त्यांनी जे सांगून ठेवलं आहे, त्यांनी जे लिहिलं आहे, त्यांनी जे आध्यात्मिक मार्गावर चालून जो एक आयुष्यातला मार्ग सुकर केलेला आहे, त्याच्याबद्दलचं जे विवेचन आहे ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते आजही चिंतनीय आहे. आजही त्याच्यावर संगीताचे कार्यक्रम होतात. आजही ईश्वर प्राप्तीचा तो एक अत्यंत प्रेममय मार्ग आहे असं मानलं जातं आणि त्याच्यावर मार्गक्रमण पण केलं जातं. तर राबिया अल दाविया म्हणजेच राबिया अल बसरी या 8व्या शतकातल्या पहिल्या सुफी संत कवयित्री आहेत, ज्यांनी पहिल्यांदा ईश्वर आणि भक्त किंवा आपण यांच्यामध्ये प्रेमाचं नातं निर्माण केलं. सुफी संप्रदायामध्ये हे पहिल्यांदा घडलं. त्याच्या आधीचा सुफी संप्रदाय हा गूढवाद किंवा ईश्वराची साधना वगैरे या प्रकारानेच काम करत होता. पण राबिया अल बसरीनी प्रेमाचं एक उन्नत मूल्य त्याच्यामध्ये समाविष्ट केलं आणि मग पुढं त्याचा विस्तार होत गेला, त्याचा अनेक अंगांनी विचार झाला. सुफी संप्रदायामध्ये पण खूप वेगवेगळ्या धारा आहेत, तर त्यांनी तो मार्ग अवलंबला. आणि आपल्याला माहिती आहे की सुफी संप्रदाय, त्यांची विचारसरणी, त्यांची आध्यात्मिक धारा, ईश्वराशी एकनिष्ठ होणं, आपला अहम विसरून ईश्वराच्या अस्तित्वामध्ये विरघळून जाणं, त्याचं एक अस्तित्व कल्पनं आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक तंद्री लागणं, कलंदरपणा असणं, हे सगळंच सुफी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. ही जी एकनिष्ठ भक्ती आहे, जी हिंदू संप्रदायातल्या मधुरा भक्तीशी अत्यंत साधर्म्य साधते, तर ती जी एकनिष्ठ भक्ती आहे ती मला वाटते की प्रेममयी मार्गाने पुढं जाण्यासाठी राबिया अल बसरींनी मार्ग मुखर केला. त्यांचं एक खूप लोकप्रिय असं पद आहे, जे अर्थातच त्यांच्या भाषेत आहे. मराठीत जो अर्थ मला समजला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे परमेश्वरा, जर मला स्वर्गाची आस असेल आणि म्हणून मी तुझी आराधना करत असेल, तर मला हा स्वर्ग मिळू नये, हा स्वर्ग माझ्यापासून दूर जावा. जर मला नरकाची भीती वाटत असेल आणि म्हणून मी तुझी उपासना करत असेल, तर मला नरकाच्या आगीत जाळून टाक. पण जर मी तुझ्यात मिसळून जाऊन फक्त तुझ्या अस्तित्वाचा विचार करून जर तुला भजत असेन, तर मला तुझ्या कृपादृष्टीपासून वंचित ठेवू नको. अत्यंत
आर्तशी ही हाक आहे, जी राबिया अल बसरी यांनी सुफी संप्रदायामध्ये प्रस्थापित केली. त्यांचं अजून एक कवन आहे ज्याचं इंग्लिश भाषांतर माझ्यापर्यंत आलं आणि जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ओ माय लॉर्ड, स्टार्स आर शायनिंग अँड द आईज ऑफ मेन आर क्लोज्ड अँड किंग्स हॅव शट देअर डोअर्स अँड एव्हरी लव्हर इज अलोन विथ हिज बिलव्ड अँड हिअर आय एम अलोन विथ थी. इतकं ईश्वराशी एकरूप होणं, इतकं स्वतःला विसरून जाणं हे राबिया अल बसरींनी केलं. आजही त्यांची कवनं सुफी संप्रदायातल्या त्या ईश्वरनिष्ठ मैफिलींमध्ये गायली जातात, एकमेकांना सांगितली जातात. हब किंवा महब म्हणजे मोहब्बत याचा मूळ जो उच्चार आहे तो हब किंवा मोहब असा आहे. तर हे जे प्रेम आहे ना, ही जी इबादत आहे ज्याला सुफी संप्रदायात तसव्वुफ म्हणतात, हे मूल्य राबिया अल बसरींनी प्रसृत केलं. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळा स्त्रियांचं म्हणणं, त्यांचा अधिकार, त्यांचं कर्तृत्व नाकारलं जातं. कदाचित काही अंशी राबिया अल बसरी यांच्या बाबतीत पण तसंच घडलं असेल. आपल्याला सुफी संप्रदायातले संत म्हटल्यानंतर अमीर खुसरो यांच्यापासून रूमी, शाह अब्दुल लतीफ यांची नावं आठवतात. कदाचित खूप कमी वेळेला राबिया अल बसरींचं नाव घेतलं जातं. अर्थातच सुफी संप्रदायाचे जे पाईक आहेत त्यांच्यामध्ये राबिया अल बसरींची कवनं खूप तन्मयतेने गायली जातात. आज त्यांचंच मागील पानावरून आपण स्मरण केलं. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वासोबत मागील पानावरूनच्या आपल्या या प्रवासामध्ये. धन्यवाद. मागील पानावरून